तर संध्याकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार. आता वाजले संध्याकाळचे 7:30. सकाळपासून ब्लॉगला सुरुवात करता आली नाही कारण मी खूप बिझी होती. बरेचसे कामं होते. तर तुम्ही असा प्रश्न पडला असेल की तुम्हाला का नाही ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे? कारण खूप घाई गडबडी सगळं चाललेलं आणि मोबाईलला चार्ज नव्हता म्हणून ब्लॉग करायला नाही मिळाला. आणि आज आपण करणार तर तुम्ही रेडी होऊन समजलं नसतं की आज रेडी कशासाठी झाले. तुम्ही आज करणार आहे हळदी कुंकू. तो हळदी कुंकवासाठी इथे बरचसं मी तयारी छोटी-मोठी केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात बायका पण येणार आहेत आणि इथे आलेली आहे माझी वहिनी आणि तिची मुलगी. ते आलेलेच आहेत आणि अजून बरेचसे लोक येणार आहेत. बरेचसे लोक म्हणजे म्हणजे माझ्या माहेरची येणार आहेत. तेही तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. आणि तुम्हाला दाखवते की मी वाणमध्ये काय आणलेलं आहे. इथे मी छानशा प्लेटी आणलेल्या आहेत वाण द्यायला बायकांनी. आणि आपले जे फुलं वगैरे आपण नेहमी देतो त्या पद्धतीचं आहे. आणि तिळाचे लाडू मी घरामध्ये केलेले आहेत. तेही तुम्हाला नंतर माझी वहिनी टेस्ट करून सांगेल. तिने ऑलरेडी एक टेस्ट केलेला आहे. तर तू तिला विचारा तिला कसा वाटलेला आहे. काफी सुंदर लाडू बनवलेले आहेत ताईंनी. तुम्ही ते बघू शकता मी समोसा आणलेला आहे बायकांना स्नॅक्स मध्ये द्यायला. वेपर आहे, चिवडा आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की लाडू मी घरी केलेले आहेत. तर तुम्ही ते बघू शकता मी घरी मस्तपैकी लाडू केलेले आहेत. तर बायका आल्यानंतर तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळणारच आहे. तोपर्यंत ब्रेक. संध्याकाळी मी म्हटलं आता साडी आमच्याकडे हा हा मी आज ते केलं. तो काय ना तू बांधलेला नको काळजी करू बांधलेला आहे तो. या बसा वरती बसा खुर्चीवर. खाली का बसताय? कुठं बसू? रोज होतो. सकाळचं ते माझं असतं ना करायचं तिला द्यायला बाय. अजून एक प्लेट दे बाबा. असं काढू नको माझ्याशी भांडू नको. लाडू घेऊन ये मम्मी. अगं आजची तू लक्ष्मी. मी घरामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे घरात लाडू बनवले तर माझी वहिनी खाऊन सांगणार आहे की कसे झालेले आहेत. खाऊन तर सांगते आता. कसे झाले? सॉफ्ट झालेत, मस्त झाले. मस्त झाले. छान झाले. एक नंबर झालेले आहेत. ते सांगितलं ते एक नंबर झालेले आहेत, पण एकदम भारी झालेले. माझं तीळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नको. आणि आता माझं वाण घे आणि लग्नात पैठणी घे. पैठणी केवढी महाग पडेल सांगायचं. काय नाही 1200 रुपये. आहे 12,000 पर्यंत मी हे घेतली बघा 4,000. पैठणीचं डिस्कशन आतापासून चालू आहे. मामी घेऊन देणार ना पैठणी. तिला काय ते करायला काही करू. आमच्या दोघांचं घासलंय. मग आता सगळे डोळे रशिकावर आहेत. कधी लग्न करते. तिच्या भरलेली घेतली ना आता. अगं इकडे बघ जरा. जो मगाशी थंडीच्या बाहेर मांडीवर सांडायला होतं. आता देखील बसतो. दोघांपैकी एक देखील बसतो. एवढं काय नाही. हा हा गुड्डी मस्त दिसते इथं. लाईटी मध्ये बसली एक नंबर. किती सुंदर लावलाय तिने. पण गोल लागलाय पण साईडला गोल असं लागलाय. ठीक आहे चांगली दिसते. असू दे माझ्यावर आले. काढला. मध्ये मध्ये क्लिक पण करत राहा. अरे हो 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 थांब. खाली बस. खाली बसाय ये जागा बघ नाही इकडं. मला. माझं तीळ सांडू नका आणि माझ्याशी भांडू नका. वा. अरे देवा. रुमा. चांगली फिरत असते. ये इकडं. माझं तीळ सांडू. हे काय आहे सगळं तिळच आहे. तो लाडू आहे.
आईला रे ये इकडं ये नॉनीला लाडू दे. अय्या, आमच्याकडे 2 ताटं. गुडगुड ये, गुडगुड. सीताची बहीण नाही आहे, घेऊन जा म्हणाला. मी बोले वैशाली तू ये याच प्लेट मध्ये तुला पोहे. मज्जा आली. पण सीताताईने मस्त दिला ते गुळाचं. माझं ते सांगू नको माझ्याशी भांडण. तिने पण दिलेले ना गुळाचे ते पण हे केले ना मामीचे माझं बर्थडे ते सांगू लागले नको माझ्याशी भांडण नको. एवढं सांडण्याची भीतीने अक्काच्या अक्के एकदमच खाल्ले. भरपूर बायका आल्या असतील ना. तिथल्या बिल्डिंग मधल्या पण आल्या. माझे 2 डझन होते. माझे पण 2 डझन असते. अरे हो, आता तिच्याकडे तर बायका येतच होते. पलीला लाडू सगळे गलीतून जाणार आणि त्या